श्री स्वामी समर्थ. धनु राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा धनु राशीसाठी प्रगतीचा नवा अध्याय ठरेल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? व्यवसायात अपेक्षित वाढ आणि आर्थिक लाभ होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्य उत्तम राहील की काही विशेष काळजी घ्यावी लागेल? प्रवासातून लाभ होईल का? नशिबाची साथ तुमच्या प्रयत्नांना कितपत मिळेल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया धनु राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा आशादायक, प्रेरणादायी आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक प्रभावी बनेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल आणि नवीन ओळखी भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्यामुळे अनेक कठीण गोष्टी सहज पार पडतील. आर्थिक बाबतीत शिस्त आणि योग्य नियोजन ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. नवीन अनुभव आणि संधी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर हा संपूर्ण पंधरवडा यश, समाधान आणि प्रगती देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास अधिक दृढ होईल. बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी काही जणांना मिळू शकते. सरकारी, शैक्षणिक, प्रशासकीय, कायदेशीर, पर्यटन, अध्यापन, माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या संधी मिळतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवावा. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा. प्रतिस्पर्धी काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमचे नियोजन आणि अनुभव तुम्हाला पुढे नेतील. जुन्या प्रकल्पांना नवसंजीवनी मिळेल. परदेशाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. महिन्याच्या अखेरीस एखाद्या मोठ्या संधीमुळे करिअरला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा समाधानकारक आणि स्थिरतेकडे नेणारा ठरेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक कामे, वाहन, प्रवास किंवा शुभकार्यावर खर्च होऊ शकतो. बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ तुलनेने अनुकूल ठरू शकतो. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मालमत्ता किंवा वारशाशी संबंधित प्रकरणांमध्ये सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे जाणवेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या पंधरवड्यात आनंदी आणि उत्साही राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्य वाढेल. जुने मतभेद दूर होऊन एकोपा निर्माण होईल. पालकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा शुभ समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक मेळावा होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी पुन्हा भेटीगाठी वाढतील. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमच्या मताला विशेष महत्त्व दिले जाईल. तुमच्या सकारात्मक आणि समंजस स्वभावामुळे घरातील तणाव सहज कमी होईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. या काळात घरातील वातावरण प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाने भरलेले राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा पंधरवडा अत्यंत अनुकूल ठरेल. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि प्रामाणिक होईल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यामुळे नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा सुरू असलेल्या व्यक्तींना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. विवाहित जोडप्यांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. एखादा छोटा प्रवास किंवा आनंदाचा कार्यक्रम नात्याला अधिक गोडवा देईल. संशय, राग किंवा अहंकार टाळा. प्रेमात प्रामाणिकपणा आणि संयम राखल्यास भविष्यातील नाते अधिक स्थिर आणि मजबूत बनेल. महिन्याच्या अखेरीस आनंददायी क्षण तुमच्या आठवणीत कायम राहतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा चांगला असला तरी धावपळ आणि कामाच्या वाढत्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित झोप, संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिण्यावर भर द्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खा. नियमित चालणे, योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्याने शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढेल.
जुने आजार असलेल्या व्यक्तींनी वेळेवर तपासणी करावी. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वाहन चालवताना आणि प्रवासादरम्यान काळजी घ्या. लहान-सहान त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार यामुळे संपूर्ण पंधरवडा उत्साहात जाईल. मानसिक शांतता टिकवण्यासाठी निसर्गात वेळ घालवणेही लाभदायक ठरेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. प्रोजेक्ट, मुलाखत किंवा सादरीकरणात उत्कृष्ट कामगिरी कराल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर भविष्यातील मोठ्या यशाचा मजबूत पाया तयार होईल. प्रवास या पंधरवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणांनी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. नवीन ठिकाणी नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्याचा भविष्यात चांगला फायदा मिळेल. धार्मिक यात्रेमुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन संधींचा स्वीकार केल्यास भविष्यात मोठे यश मिळू शकते. महिन्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा यशस्वी प्रवास तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेय यांची पूजा करा. हरभऱ्याची डाळ आणि हळदीचे दान करा. तसेच ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. एकूण धनुराशीसाठी हा पंधरवडा प्रगती, आत्मविश्वास, आर्थिक सुधारणा आणि मानसिक समाधान घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात विस्ताराची शक्यता निर्माण होईल आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबातील प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल, तर विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण पंधरवडा उत्साहाने पार पडेल. संयम, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर जुलै महिन्याच्या अखेरीस अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत समाधानकारक यश आणि आनंदाचा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. धन्यवाद.